नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही? मस्त का? आज आपण करत आहोत नवरात्री स्पेशल रेसिपी, ज्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचे दही वडे। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। करायचं काय, एक वाटी वरई स्वच्छ धुवून कुकर मध्ये टाकून घ्यायची। त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला बटाटा टाकायचा, 2 शिटी काढून घ्यायची। त्यानंतर थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकायची, ब्लॅक पेपर टाकायचं, त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची, थोडं अद्रक टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपण आता वाटून घेऊया। आता आपण ते राहिलेलं मिश्रण होतं ते एका बाउल मध्ये काढून घेऊया। वाटण टाकूया त्याच्यामध्ये वाटलेलं, छान मिक्स करूया। तर त्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकूया, 1 चमचा तेल टाकूया आणि छान मळून घेऊया। हाताला थोडं तेल लावायचं आणि छान मळून घ्यायचं। आता आपण याचे छोट्या आकाराचे बॉल तयार करूया। बघू शकता तुम्ही, घट्टसर करायचे जरा। आता आपले सर्व बॉल तयार करून झालेले आहेत। एक साईडला तेल तापत ठेवलेलं होतं, आता त्यामध्ये सर्व बॉल तळून घेऊया। मंद आचेवर 5 ते 7 मिनिट तळून घ्यायचे। बघू शकता किती सुंदर दिसतंय। आता एका बाउल मध्ये थंड पाणी टाकून त्यामध्ये तयार बॉल टाकून घेऊया। 2 ते 3 मिनिट पाण्यातच ठेवायचे। त्यानंतर ताजं दही घ्यायचं, थोडं फेटून त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि ते दही वड्यांवर टाकून घ्यायचं। आता त्यावर आपण जिरेपूड घालूया, थोडी चटणी घालूया, डाळिंबाचे दाणे घालूया। तयार आहेत आपले उपवासाचे दही वडे। किती सुंदर दिसत आहेत, या तुम्ही पण। बाय बाय।